जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके गावामध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी गावातील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मागील अनेक दिवसापासून गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी शासन दरबारी अर्ज करण्यात आले होते, परंतु पोलीस आणि प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे अखेर या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलीस आणि प्रशासन सज्ज असल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। माझं नाव प्रयाग नाथाराम चव्हाण आहे। पिंपळगाव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील मी रहिवासी आहे। मी काही 2 वर्षे झालं दारूला अर्ज देत आहे। अद्याप यांच्यावर काही कारवाई झालेली नाही। आज मी आत्मदहनचा इशारा दिलेला होता। याने मग समजा महिला अडकून धरलेल्या आहेत। पोलीसवाल्यानं काही वाहन सुद्धा भेटू दिले नाही। वाहनावाल्याला सांगितलं, मी सकाळी 10 वाजता हजर होणार होते। याने सांगितलं वाहनावाल्याला कोणालाही जाऊ नका, वाहन घेऊन समजा यानं पोलीसवाल्यानं सुद्धा वाहनाला सांगितलं येऊ नका, म्हणून कोणी सुद्धा आलेलं नाही। मी कशी तरी पळत आले आणि इकडं पेडगावपर्यंत आले। पेडगावानंतर मी तिथून आटून आले, तिथून मी पायानं आले काष्टगाव पिंपळगावपर्यंत सैदमेच्या पिंपळगावपर्यंत पायानं आले। नंतर तिथून मी गाडीवर आले आणि परभणीला आले। मी परभणीपर्यंत आले आणि यांनी कोणत्याही बाया येऊ दिलेल्या नाहीत आणि आमची आतापर्यंत कोणती दखल घेतली नाही आणि आज म्हणाले तर आम्ही दखल घेतो। जर याने दखल घेतली असती तर आज मला इथपर्यंत यायची गरजच पडली नसती, कारण याने आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही। आम्ही नेमकं कारण काय? दारूसाठी। कारण दारू आम्हाला खूप त्रास आहे। आमच्या घराच्या समोर दारू पिते तर शिवा देते तर गिलासाने लग्या बॉटलाने लग्या करते तर पुन्हा म्हणायला गेलं की मग ते का बापाच्या घरचा रस्ता आहे का, आम्ही रस्त्यावर आहेत, आम्ही हापशावर दारू पेलो ते काय बापाच्या घरचा हापसा आहे का, असे शिवा देते। खूप काही म्हणते तर पोलीसवाले येते तर आम्ही दारू पकडली म्हणते तर जाते तर कारवाया करतात का नाही करतात हे आम्हाला माहीत नाही। आणि ते पुन्हा पोलीसवाले गेले की लगेच दारू सुरू करतात विकायला आणि ते दारू विकतात लगेच। पोलीसवाले म्हणतात दारू बंद आहे। मग आता ह्या 2-3 दिवस झालं म्हणले दारू बंद आहे, बघा दारू बंद आहे तर दारू बंद ते पथक आलं होतं। मी 17 तारखेला त्याला दारू पकडून दिलेली आहे। दारू पकडून आली, मग दारू बंद आहे तर दारू कशी पकडली ह्या लोकांनी, मला हे मेन मुद्दा आहे यायचा। आणि हे येऊन घरी म्हणाले की दारू बंद आहे, तुम्ही कसं काय अर्ज द्यायला, मग यायला काय माहीत दारू बंद आहे। दारू बंद नाही होण्याचं कारण काय आहे? हप्त्यामुळे दारू बंद होत नाही का, कशामुळे? मला हेच पाहिजे आणि मला कायमस्वरूपी दारू बंद पाहिजे। नाही झाली तर यायला दखल घ्यायलाच पाहिजे त्यांनी। प्रतिनिधी रियाज कुरेश सह मी अबोली जोशी, DLP न्यूज जिंतूर।